तुम्हाला माहिती आहे का, या सीझनमध्ये मेथी खूप छान येते. तर मेथी स्वच्छ धुवून सुकून एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. चिरलेल्या मेथीमध्ये उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा, कोथिंबिरी, हिरव्या मिरच्याचा ठेचा, चवीनुसार मीठ, हळद, काश्मीरी लाल तिखट, जिरं, ओवा, कढीपत्ता, तीळ, धना जिरा पावडर आणि मेथी कडवट राहते त्यासाठी आमचूर पावडर जरूर टाका. 4 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं, मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, सगळं पीठ असं झालेलं असलं पाहिजे. आता त्यानंतर मिरच्या घेतल्या. मिरच्या हे जास्त तिखट नाही आहेत, मधातून कट लावलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला बॅटर चिटकून दिलेलं आहे. हे पहा, सगळ्या मिरच्या हे अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला असेही मिरची वडे आवडत नसेल तर नुसते भजे टाकले तरी चालतील किंवा वडे टाकले तरीही चालतील. तेलामध्ये टाकून उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्यायचे. दिसायला जेवढे मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा एक नंबर असा हा मिरची वडा बनून तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत खुसखुशीत मिरची वडे तयार. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.